तर हे बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे, पण नेमकी कशी होणार आहे? आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की आम्हाला एकाच वेळी 4 बटणं दाबायची का किंवा किती बटणं दाबायची ते माहित नाहीये. खरंय खरंय. आपली पुणे महापालिकेची मुंबई वगळता मला वाटतं राज्यातल्या सगळ्या उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुपद्धतीय म्हणजे 4 सदस्यीय प्रभाग पद्धती आहे. 2017च्या आधी ती 2 सदस्य होते. त्याच्या आधी कधीतरी एक सिंगल वॉर्डची पद्धत होती. भाजपचं सरकार राज्यात आल्यानंतर त्यांनी 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला, जेणेकरून ही निवडणूक व्यक्तीवर न होता पक्षावर व्हावी. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस 4चा प्रभाग होतो त्यावेळेस मोठ्या संख्येने मतदारांची संख्या होती. म्हणजे आज पुण्यासारख्या शहरात प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या 80 ते 1 लाखापर्यंत आहे. त्यामुळं तिथं व्यक्तीला किंमत राहत नाही, तिथं पक्षाला किंमत राहते. कारण व्यक्तीची एका भागापुरती मर्यादित असते आणि सर्वंकष पक्ष असतो. त्यामुळं भाजपला फायदा होण्यासाठी तो निर्णय घेतला. त्यामुळे आता मतदारांना जाताना 4 नगरसेवक निवडायचे. म्हणजे तुम्ही मतदान केंद्रात गेल्यानंतर तुमच्या पुढे 4 मशीन असणार आहे, अ, ब, क आणि ड. अ मध्ये त्या जागेसाठी सर्व पक्षातले जे काही इच्छुक असतील, अपक्ष आणि किंवा राष्ट्रीय पक्ष, प्रमुख पक्ष, त्या सर्वांचे उमेदवार असतात. त्याच्यापैकी एक पर्याय तुम्हाला दाबायचे. सेम ब मध्ये तसंच, क मध्ये तसे आणि ड मध्ये 4 ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस मतदान करणार त्यावेळेसच ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आणि ते मतग्राह्य धरणार. म्हणजे आपण मतदान केल्यानंतर मतदान पूर्ण झाल्यानंतर रिंग वाजते किंवा तो बीप वाजतो. आता सुद्धा तुम्ही ज्यावेळेस 4 तुम्ही म्हणसाल की मला या 3च जणांना मतदान करायचे आणि 4थं करायचं नाही, तर ते मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. ही 4 सदस्यीय प्रभाग आहे. 4 सदस्यांनाच मतदान करावं लागेल आणि तशी मतदान केंद्रात ती सोयही असेल. आता वेगवेगळ्या पक्षांना प्रत्येक ह्याच्यामध्ये वार्डमध्ये वेगवेगळं मत देऊ शकतो का आपण? हो, निश्चितपणे. म्हणजे 4 मतदार आहेत. म्हणजे 2017ला सुद्धा अनेक प्रभागांमध्ये 1 भाजपचा, 1 शिवसेनेचा, 2 राष्ट्रवादीचा किंवा 3 भाजपचे, 1 राष्ट्रवादीचा, हे जे असे निवडून आले होते त्याची कारण हेच असतात. तुम्ही अ मध्ये एकाला देऊ शकता, अ मध्ये भाजपला दिलं तर ब मध्ये राष्ट्रवादीला देऊ शकता, ब मध्ये राष्ट्रवादीला दिलं तर क मध्ये शिवसेनेला देऊ शकता, क मध्ये शिवसेनेला दिलं तर ड मध्ये काँग्रेसलाही देऊ शकता किंवा अन्य कुठल्याही पक्षाला तुम्ही मतदान करू शकता. असे पर्याय मतदारांपुढे असणार आहे. तुम्हाला याच्याशिवाय नोटाचाही पर्याय प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे असं काही नाही की 4 आहे म्हणजे 4ही एकाच पक्षाला दिले पाहिजे. तो मतदारांचा चॉईस असेल.